इराण-अमेरिका युद्ध संपलं. युद्ध संपवण्यासाठीच्या अंतरिम करारावर दोन्ही देशांनी अखेर सह्या केल्यात. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था इरनानुसार इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सकाळी 6 वाजता करारावर स्वाक्षरी केली आहे. फ्रान्समधील ऐतिहासिक वर्सायच्या राजप्रसादात 14 कलमी करारावर सह्या करण्यात आल्यात. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय. या करारानुसार इराणमधील युद्ध समाप्त होईल आणि लेबनॉनमधील संघर्षही संपवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यासोबतच हॉर्मुझ पुन्हा सुरू करणं आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी समाप्त करण्याची चर्चाही करण्यात आली आहे. इराणच्या अण्वस्त्रांवर 60 दिवस चर्चा होणार आहे. तर या ऐतिहासिक अशा अमेरिका इराणमधल्या करारातले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते आहेत आपण पाहूयात. तर लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर युद्धबंदी करण्यात आलेली आहे. एकमेकांच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ नाही असंही ठरलंय. तर 60 दिवस चर्चा करून करार अंतिम केला जाईल. तर अमेरिका हॉर्मुझमधली नाकेबंदी हटवणार आहे. इराण हॉर्मुझमध्ये कसलाही कर घेणार नाही हे देखील या करारानुसार निश्चित झालंय. इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका $300 अब्ज देणार आहे. अमेरिका इराणवरचे सर्व निर्बंधही हटवणार आहे. तर इराण अण्वस्त्र बाळगणार नाही अशी हमी देण्यात आली आहे. करार अंतिम होईपर्यंत अण्वस्त्रांसंबंधी जैसे थे परिस्थिती असेल. तर अमेरिका इराणची गोठवलेली मालमत्ता खुली करणार आहे. इराणला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठेवता येतील. तर अमेरिका आणि इराण यांच्यात 14 कलमी करार झालाय आणि या कराराची कॉपी एबीपी नेटवर्कच्या हाती लागली आहे. करारावर ट्रम्प आणि पेजेशकियान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अमेरिका इराणची शांततेवर सहमती झालेली आहे. तर इराण आणि अमेरिकेमध्ये करार झाल्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलं वक्तव्य आलंय. इराण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठेवू शकतो असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासंबंधीच्या भूमिकेवर अमेरिकेनं घुमजाव केल्याचं दिसतंय. सौदी आणि कुवेतकडे क्षेपणास्त्र आहेत. इराणला मनाई केल्यास अन्याय होईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. If other countries have them, it's a little bit unfair for them not to have some. A ballistic missile is not the same thing as what we're talking about when we talk nuclear. But if Saudi Arabia and Qatar and they all have some, I would say in relative proportion, I think it's okay. दरम्यान या संदर्भात लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. एकूणच 14 पॉइंट डील मधल्या बऱ्याचशा बाबी या खरोखरच येणाऱ्या 60 दिवसांमध्ये दोन्ही देशांच्या चर्चेमधून सामोपचाराने मिटवता येतील का याविषयी अजूनही साशंकता आहे. इस्रायल फॅक्टर असो, होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून टोल आकारण्याचा एक प्रकारे इराणचा निर्णय असो किंवा येणाऱ्या काळामध्ये न्यूक्लिअर डील विषयी खरोखरच अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये काही सामोपचारानं तोडगा निघू शकेल का याविषयी साशंकता असल्यामुळे आज घडीला जरी होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याचा मार्ग या स्वाक्षरीनं ओपन झाला असला तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खरोखरच हा करार जो आहे तो परमनंट पीस अग्रीमेंट कडे जाईल का याविषयी अजूनही आपल्या मनामध्ये साशंकताच आहे. अमेरिका आणि इराण यांच्या शांती करार झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे प्रति बॅरल दर हे $78 पर्यंत खाली घसरले. युद्ध काळात $111 वर हे दर पोहोचले होते आणि त्यानंतर आता या दरात कमालीची घसरण झाली आहे. तर अखेर युद्ध संपलंय आणि आशियाई शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. मलेशिया, तैवान आणि जपानचे शेअर बाजारात उसळी पाहायला मिळते. भारतीय शेअर बाजारातही तितकाच उत्साह दिसणार आहे. युद्ध संपल्यावर जगाची अर्थव्यवस्था सावरण्याच्या दिशेने आता हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. तर 111 दिवसांच्या या युद्ध काळामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात.
तर 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर जोरदार हल्ला करण्यात आला होता. सर्वोच्च नेते अली खामेनींचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर 2 मार्चला हिजबुल्लानं या युद्धात उडी घेतली. 5 मार्चला अमेरिकेच्या आखातातील हवाई तळांवर इराणकडून प्रतिहल्ले करण्यात आले. 8 एप्रिल 40 दिवसानंतर 14 दिवसांची शस्त्रसंधी जाहीर झाली. तर 12 एप्रिलला पाकिस्तानात इराण आणि अमेरिकेमध्ये पहिली शांतता चर्चा निष्फळ ठरली. 20 एप्रिलला इराण चर्चेस न आल्यानं दुसऱ्या चर्चेचा प्रयत्नही निष्फळ ठरला. तर 18 मेला इस्रायल आणि लेबनॉनमध्ये तणाव वाढत गेला. 6 जून शस्त्रसंधी तुटली. अमेरिकेने इराणचे 6 ड्रोन निकामी केले. 8 जून 100 दिवसांनंतर युद्ध भडकलं. इराणनं अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर पाडलं. त्यानंतर 9 जूनला अमेरिकेकडून इराणवर बॉम्ब वर्षाव करण्यात आला होता. 13 जूनला दोन्ही देशात करार अंतिम टप्प्यात असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता. आणि 15 जूनला शांती करार करण्यावर दोन्ही देशात सहमती झाली. आणि 18 जून अत्यंत महत्त्वाचा दिवस, ऐतिहासिक वर्सायच्या राजवाड्यात या 14 कलमी करारावर दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी करण्यात आली आहे. तर या ऐतिहासिक युद्धामुळे कोणी काय मिळवलं आणि काय गमावलं तेही आपण पाहूयात. तर युद्धात अमेरिकेचा नेमका किती नाश झाला, किती नुकसान झालंय, तर पश्चिम आशियातील त्यांचे 11 सैन्यतळ उद्ध्वस्त झाले. 13 सैनिकांचा मृत्यू झालाय. 200हून अधिक सैनिक जखमी झाले. 4 लाख कोटी अमेरिकेच्या डॉलर्सचं नुकसान झालंय. अमेरिकेची 40% शस्त्रास्त्रही नष्ट झाली आहेत. अमेरिकेची 37 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर नष्ट करण्यात आली आहेत. तर नष्ट विमानामध्ये 3 F-15 आणि F-35 या विमानांचा समावेश होता. नष्ट विमानांमध्ये 6 KC-135 विमानं आणि 10 रिपर ड्रोन यांचाही समावेश आहे. तर थाड या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेचंही मोठं नुकसान झालंय. तर 150 क्षेपणास्त्र उडवणारे प्लॅटफॉर्मही नष्ट झाले. तर इराणनं नेमकं या युद्धामध्ये काय गमावलेलं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तर इराणचं प्रचंड आर्थिक आणि राजकीय नुकसान झालंय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा पहिल्याच दिवशी बळी गेलेला आहे. अनेक राजकीय, धार्मिक आणि लष्करी नेते ठार झालेत. तर इराणची अनेक घरं, पूल, रस्ते हे देखील जमीनदोस्त झालेत. ड्रोन, क्षेपणास्त्र आणि स्फोटकांचा साठाही कमालीचा कमी झालाय. शस्त्रास्त्रांची लगेच भरपाई करणं हे अशक्य आहे. भारतावर कुणी हल्ला केला तर धावून जाऊ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही ग्वाही दिली आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर त्यांनी ही ग्वाही दिली आहे. मोदी पंतप्रधान असतील तर भारताचं संरक्षण करू. 16 महिन्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली आहे आणि प्रदीर्घ अशी चर्चा झाली आहे. आणि या चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे महत्त्वाचं विधान केलं आहे. But if they were attacked, we would be there to help them. How is that? Is that a good statement? Okay, come here, man. If anybody attacks that man, we're going to be there. Now, if there's a new leader, I'm not sure about it. Okay. If there's a new leader, I don't know about that. But if they're attacked and he's the leader, we're going to be there to help.